आज आपण जाऊ या भद्रावतीच्या मंदिराकडे आणि लेणी वगैरे बघू। आपण तिकडेच लेणी बघू, आणखी काय आहे, आणखी मंदिर पण आहे, तर मंदिरात पण जाऊ, तिकडे सगळं शूट करून घेऊ। आता आलोच आपण जॉबसाठी, जॉब बघायसाठी। जॉब तर सांगतो म्हटले सोमवारला ते सांगेल, मग बघू। आता आपण आलो जाऊन येऊ म्हटलं भद्रावतीच्या मंदिराकडे, तुम्हाला पण ब्लॉग दाखवून देऊ। काय म्हटलं मंडळी, लाईक करा आणि सबस्क्राईब करा, इंस्टाला पण या, थोडं फॉलो वगैरे करा। काय फॉलो वगैरे करा आणि शेअर वगैरे पण करा। यूट्यूबचे माझे व्हिडिओज वगैरे आवडत असेल नक्कीच, म्हणून तुम्ही बघत असता हा पण व्हिडिओ। थँक्यू। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत भद्रावतीच्या बुद्ध लेणीमध्ये, विजासन बुद्ध लेणी प्रवेशद्वारामध्ये। आणि इथं खूप छान छत्रपती शिवाजी महाराजचं आणि हे वगैरे केलेलं आहे। तर आपण आता आज जाऊया आणि तुम्हाला पूर्णपणे दाखवू विजासन लेणी आपण। मित्रांनो, आज आपण आलो आहोत विजासन लेणीमध्ये। हे भद्रावतीमधला एक खूप छान बुद्धाचं खूप प्राचीन आणि ऐतिहासिक हे टेम्पल आहे। तर आपण आज जाऊया आणि पूर्णपणे बघूया कशा प्रकारे ते लेणी वगैरे आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुरा व्हिडिओ वगैरे दाखवतो। बस फोटो व्हिडिओ काढायसाठी परमिशन राहिली तर मी नक्की तुम्हाला दाखवेल। आणि चला आपण आज जाऊया। बघू शकता मित्रांनो, किती खूप सुंदर प्रकारे हे दगडाच्या आतमध्ये विजासन लेणी आहे। इथं काही बोर्ड्स वगैरे लावलेला आहे। मित्रांनो, तुम्ही इथे अगर उन्हाळ्यात पण आले तरी चंद्रपूर इतकं तापते, बट या लेणीच्या अंदर इतके थंडच वातावरण तुम्हाला बघायला मिळेल। तर तुम्ही नक्की या आणि गौतम बुद्धांच्या आशीर्वादाने तुमचे सगळं व्यवस्थित व्हावं। लेणी हे विजासन गावामध्ये आहे। तर तुम्हाला इथला ॲड्रेस कोणी पण सांगू शकतात। तुम्ही भद्रावतीमध्ये इथून 2 किलोमीटर आतील भागामध्ये विजासन लेणी आणि खूप ऐतिहासिक आणि प्राचीन काळापासून आहे। इथे काही कोपरे वगैरे आहे, बट इथे या कोपऱ्यामध्ये वगैरे काहीच नाही आहे। तर आणि खूप थंड वाटते इथे। इथे गौतम बुद्धाची मूर्ती होती, साचे तोडलेली असेल आणखी की तुटली असेल, नेमकी नाही माहिती। हे इथे पण काही नाही, असे बस गुफे टाईप आहे, दोन्ही साईडला तेच आहे। आणि असे दोन असे गौतम बुद्धाचे सुंदर आणि ऐतिहासिक मूर्ती असेल ते छोट्या छोट्या ठेवलेल्या, आणि हे एकच खूप मोठी मूर्ती आहे। मित्रांनो, सोलो ट्रॅव्हलरचं काही दुःख वेगळंच असते, कारण की कोणी सोबत नसते प्रत्येक वेळा। तर कधी कधी एकटंच सोलो ट्रॅव्हलर वगैरे करून ट्रॅव्हल करून कुठे भेट द्यायला लागतात, म्हणजे लेणी वगैरे कुठे पण वगैरे जायचं असतं। तर त्याचे दुःख काही फक्त एक ट्रॅव्हलरलाच माहीत असतो, जो सोलो ट्रॅव्हलर आहे आणि ब्लॉग्स वगैरे काही बनवतो किंवा काही पण। तर आपले दर्शन वगैरे झालेलं आहे तथागत गौतम बुद्धाचे। तर आता आपण दुसऱ्या ठिकाणी बघू, मंदिर आहे तर एक खूप सुंदर इथे। तर तिथं आपण चंद्रपूरला व्हिजिट करू आणि ते तुम्हाला दाखवूया। मी खूपदा गेला आहे, बट यूट्यूब आता बनवतोय तर तुम्ही नाही बघितले असेल, आणि मी व्लॉग्समध्ये पण व्लॉग नाही बनवला आहे। तर मी त्यासाठी व्लॉग तुमच्यासाठी तुम्हाला दाखवायसाठी त्या मंदिराकडे जातो आहे। आणि इथे पण मी खूपदा आलेलो होतं। आणि मित्रांनो, इतकं करतोय आता, पण तुम्ही लाईक सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्सला पण शेअर करा, आणि इंस्टाग्रामवर पण मला लाईक सपोर्ट्स वगैरे करा थोडंसं। मित्रांनो, कसं करतोय तुमच्यासाठीच, माझ्यासाठी तर करू शकत नाही, मी खूपदा आलेलो आहे, बघितलंही आहे। तर प्लीज सपोर्ट करा मित्रांनो। सारे लहान मुलं पण आले आणि खूप जण येतात
खूप लांबून लांबून येतात गौतम बुद्धाचे दर्शन करण्यासाठी। तर त्या दोन मित्रांनी आपल्याला सांगितलंय का जे गौतम बुद्धाची नवीन मूर्ती स्थापन केलेली आहे त्या लेणीच्या वरती आहे। तर आपण तिकडे जाऊन बघूया कशी आहे। ट्रॅकिंग करतोय आता, चला जाऊया वरती। तर खूप वरती आलेलो आहे आपण, इतक्या वरती आपण चढलोय आणि फायनली आपल्याला गौतम बुद्धाची मूर्ती बघायला मिळाली। हे आताच काही मंथात स्थापना केलेली आहे, शायद रमाई जयंतीच्या वेळी किंवा त्याच्या आधी असू शकते। काय मित्रांनो बघा, खूप छोटे छोटे घर दिसतात इथून आणि खूप छान हवा वगैरे चालू आहे। थोडासा आभाळ होता आज सकाळी, बट खूप छान आहे वेदर वगैरे आणि खूप सुंदर अशी गौतम बुद्धाची मूर्ती आहे। तुम्ही पण नक्की या, तर वरती पण चढा आणि गौतम बुद्धाची वरती पण मूर्ती बघून घ्या, छान आहे खूप। चल मित्र हाय कर, चल भेटू बघा, चला। हा मित्र यांनीच मला दाखवलंय जैन मंदिरचा पत्ता वगैरे। ठीक आहे, आज आपण आलेलो आहोत जैन मंदिरमध्ये आणि इथे खूप प्राचीन असं, म्हणजे एकदम प्राचीन नाही बट तरी 7-8 किंवा 10 वर्ष आधीचं काम दिसतं इथे केलेलं वगैरे। आणि हे काम तुम्ही बघू शकता, बघा कशा प्रकारे वगैरे हे काम केलं आहे, मार्बल्सचे आहे। अंदर तर शूट करायला मनाई आहे, बट बाहेर वगैरे मी तुम्हाला शूट करून दाखवतोय कशा प्रकारे वगैरे आहे जैन मंदिरची स्थापना वगैरे। आणि 4ला काहीतरी पूजा वगैरे होतं असं ऐकण्यात आलं पुजारीकडून। तर या तुम्ही नक्की आणि बघा कसं काय मंदिर आहे, चंद्रपूरचं खूप सुंदर असं मंदिर आहे। आज आता आम्हाला माहिती झालं की 2002 मध्ये या मंदिराची स्थापना वगैरे झालेली, म्हणजे 2002 मध्ये सुरुवात झालं होतं बांधकामासाठी आणि 2013 मध्ये या मंदिराची स्थापना वगैरे झालेली होती। तर जास्त काही शूट करून सांगू नाही शकते कारण की खूप सारे जण येत आहे आणि शूट नको करू म्हणताय, बट ठीक आहे चल थोडं बहुत शूट केलेलं आहे। मित्रांनो आज आपण आलो होतो जैन मंदिरमध्ये, खूप सारे अंदर वगैरे फोटो वगैरे व्हिडिओ नाही काढू देत होते, बट तरी काढले काही फोटो वगैरे। तर चला आता झालं हे फोटो वगैरे काढून, आता म्हणजे जे पण काढायचे होते जास्त फोटो वगैरे काढू देत नाही। आणि 4ला आरती काहीतरी होतात, आता निघूया आपण। माझ्यासोबत माझा मित्र पण आहे, इथचाच रहिवासी। चला तर आता निघूया आपण। मंदिर बघण्यासाठी खूप लांबून वगैरे खूप जण पर्यटन स्थळ वगैरे येत राहतात आणि निशुल्क आहे आणि छान मंदिर आहे, तुम्ही येऊन बघू शकता।